तुकोबारायांची पालखी मुळशी गावात येत आहे, ते बी 17 वर्षानंतर. पण आपलं दुर्भाग्य, आपण दर्शनाला थांबू शकणार नाही. तर नमस्कार. 4-8 दिवस आजारपणामुळं आपल्या भेटीला येऊ शकलो नाही. एकदाचं पुणे सिटीच्या बाहेर पडलो, कात्रज बोगद्यात आलो. बघा हे वातावरण कसं एकदम फ्रेश सुंदर असं देखणं वातावरण दिसते निसर्गाचं. थोडं पुढं आलो की बघा ही त्रिमंदिर, इथं भेट देण्यासारखं मंदिर बांधलेलं आहे. इस्कॉन मंदिर आहे. तुम्ही अवश्य इथं नक्की भेट द्या बरं का, लय भारी दिसतंय. सकाळचे 5:30 वाजलेत बरं का. पारगाव खंडाळा घाट, बघा हे दृश्य, अख्खे ढगच टेकलेले आहेत अख्ख्या घाटाला. एक नंबर वातावरण. एकदाचा पारगाव घाट उतरला, घाट उतरल्या इथं मोठी साईबाबाची मूर्ती दिसते आहे. या ठिकाणी कधी तुम्ही आलात का? 1 डे ट्रिपसाठी एक नंबर आहे. वॉटर पार्क, भरपूर असं खेळण्यासारखं साहित्य आहे बरं का इथं. आजूबाजूला पारगाव खंडाळा घाट, सगळं दृश्य एक नंबर दिसण्यासारखं आहे. तर आज आपण अशा उद्योजकाच्या कंपनी जाणार आहोत की त्यांनी 1888 साली मेड इन इंडिया प्रोडक्ट चालू केलं. त्यांचं नाव लक्ष्मणराव किर्लोस्कर. यांच्या फॅक्टरीमध्ये आपण जाणार आहोत. आपल्या गाडीमध्ये मटेरियल त्यांचंच आहे. बघा ही किर्लोस्करवाडीची फॅक्टरी. ह्या ठिकाणी काय कामं चालू आहेत, पंप टेस्टिंग हे ते. इथं मोटार एक्सपोर्ट होणारे टोटल जेवढं काही इंजन हे ते हे सगळं इकडंच बनतंय. भारताची पहिली कंपनी अशी आहे, 1888 सालापासून प्रत्येक इंजन वगैरे हे सगळंच काही एक्सपोर्ट करून परदेशामध्ये पाठवते. तर कसा वाटला आपला व्हिडिओ? नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.